नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय घडामोडी कव्हर करणार आहे। यापूर्वी आपण पुरस्कार, आर्थिक घडामोडी ह्या सर्व गोष्टी कंप्लीट केलेल्या आहे। आज आपण राजकीय घडामोडी कंप्लीट करणार आहे। यापूर्वी आपण पर्यावरणावर आधारित सुद्धा एक लेक्चर बनवलेला आहे। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, व्हिएतनामचे नवीन राष्ट्रपती कोण झालेले आहे? तर वी वान थोंग हे व्हिएतनाम या देशाचे नवीन राष्ट्रपती झालेले आहे। मग मित्रांनो, व्हिएतनाम हा जो देश आहे हा कोणत्या खंडामध्ये येतो? तर हा देश आपल्याच खंडामध्ये येतो, म्हणजेच आशिया खंडामध्ये। जगामध्ये एकूण 7 खंड आहे मित्रांनो, आणि 7 खंडामधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड आशिया खंड आहे। तुम्हाला सर्वांना माहीत असेल, पूर्वी पृथ्वीवर 7 खंडांचा एकच खंड होता ज्याचं नाव होतं पॅन्जिया। हा पण पॉईंट तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, व्हिएतनामची राजधानी कोणती आहे? तर ती आहे हनोई। त्यानंतर व्हिएतनामचे चलन आहे व्हिएतनामी डोंग, आणि व्हिएतनामचे पंतप्रधान आहे फाम मिन्ह चिन्ह। ठीक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न जो दिलेला आहे हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तो म्हणजे बघा, विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झालेल्या आहे? प्रमिला मलिक झालेल्या आहे मित्रांनो। आणि बिजू जनता दल बीजेडी या पक्षाच्या त्या काय आहे? सदस्य आहे। या ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील बिंझारपूर या विधानसभा मतदारसंघातून त्या 6 वेळा आमदार झालेल्या होत्या, आणि आता त्या विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरलेल्या आहे प्रमिला मलिक। सो इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर बघा, अशाच पद्धतीने नाही का, गुजरात विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती झाल्या होत्या निमाबेन आचार्य, आणि उत्तराखंड विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती झाल्या होत्या त्यावेळेस रितू भंडारी। सो हे तिन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या, मी एका ठिकाणी कव्हर करून दिलेले आहे। ओके, सो आपण आपल्या पर्टिक्युलर नॉलेज या चॅनलवरती असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत असतो मित्रांनो। मध्य प्रदेश राज्यातील नंदिनी अग्रवाल हिची जगातील सर्वात तरुण सीए म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। सो सर्वात तरुण महिला सीए कोण? तर त्या आहे नंदिनी अग्रवाल। कोणत्या राज्यातील? मध्य प्रदेश। तुम्हाला 100% यावरती प्रश्न विचारला जाणार आहे। त्यानंतर बघा, भारताची नवीन संसद इमारत भारतीय संसद भवन या नावाने ओळखली जाणार आहे। तर मग जुन्या संसद भवनाचं नाव काय ठेवलेलं आहे? संविधान सदन। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, आपल्या संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 मध्ये सेंट्रल हॉल दिल्ली या ठिकाणी पार पडलेली होती। त्यावेळेस तात्पुरते म्हणजेच हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा। त्यानंतर 11 डिसेंबर 1946 ला कायमस्वरूपी अध्यक्ष मिळाले आपल्याला, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। सो जुन्या संसदेला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? संविधान सदन। पुढचा प्रश्न बघा, आपण एकूण 25 प्रश्न कव्हर करणार आहे। नारी शक्ती वंदन विधेयक हे नवीन संसदेत मांडलेले विधेयक ठरलेले आहे। देशाच्या लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना साधारणतः 33% आरक्षण देण्यासंबंधित हे नारी शक्ती वंदन विधेयक आहे। तुम्हाला विधेयकाचं नाव विचारलं जाऊ शकते। सो नारी शक्ती वंदन विधेयक लक्षात ठेवा, आणि हे 128वें घटना दुरुस्ती विधेयक आहे। क्रमांक लक्षात ठेवा, 128वें घटना दुरुस्ती विधेयक कोणी मांडलं लोकसभेमध्ये? तर अर्जुन राम मेघवाल यांनी ते मांडलेलं आहे। मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना आरक्षण 50% आहे, जे की 110वे घटना दुरुस्ती विधेयक होते। तर 73-74 नुसार जर विचारलं तर ते 33% ठेवा, नंतर ते वाढवून 50% करण्यात आलेलं होतं। ओके, सो हा एक पॉईंट तुम्हाला सर्वांना इथं लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो की राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे। ओके, सो राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना ही कधी झालेली होती? तर बघा, 14 ऑगस्ट 1993 ला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची काय झालेली होती? स्थापना। मग बघा तुम्ही इथे किती वर्ष पूर्ण झाले? 30 वर्ष। मग डेफिनेटली आपल्याला यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येणार, बीसी आयोग। चला, 7वा प्रश्न आहे, ओपन एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स। एआयचा फुल फॉर्म विचारला गेलेला आहे पेपरमध्ये। आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता। सो ओपन एआय कंपनीचे प्रमुख आहे सॅम अल्टमॅन, नाव लक्षात ठेवायचं आहे। यांना इंडोनेशिया देशाने गोल्डन व्हिसा बहाल केलेला आहे। मग याच्यावरून व्हिसावरून थोडे काही पॉईंट्स कव्हर करू। वेटिंग फॉर व्हिसा या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक आहे श्रीपाद अमृत डांगे, आणि या पुस्तकाचे लेखक आहे अजित दळवी। तर पाठ ठेवा। त्यानंतर एक पुस्तक चर्चेमध्ये होतं, अजय योगी। हे बुक लिहिलेलं आहे शंतनू गुप्ता यांनी, जे की योगी आदित्यनाथ यांचं पूर्ण नाव अजय सिंग बिष्ट आहे। हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, आणि ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे। रॉ म्हणजे रिसर्च ॲनालिसिस विंगचे नवीन प्रमुख कोण झालेले आहे? तर ते झालेले आहे रवी सिन्हा। तर स्थापना कधीची आहे मग रॉची? तर 1968ची आहे। आणि मित्रांनो, एक पॉईंट लक्षात घ्या, भारतीय गुप्तचरांचे जनक कोणाला म्हटलं जाते? रामेश्वर नाथ काओ यांना भारतीय गुप्तचरांचे जनक म्हटलं जाते। त्यानंतर बघा, भारतात सर्वाधिक अब्जाधीश आमदारांची संख्या कोणत्या राज्यामध्ये ठरलेली आहे? तर ते कर्नाटक या राज्यामध्ये ठरलेली आहे। सरासरी त्यांच्याकडे 64 कोटी इतकी मालमत्ता आहे। भारतातील सर्व आमदाराचं जर सरासरी उत्पन्न काढलं तर
63 कोटी इतकं झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील आमदारांची सरासरी आहे मित्रांनो 22 कोटी. ठीक आहे, तर कधी कधी असं वाटते की आमदार बनाव की काय. ठीक आहे, त्यानंतर पहा एम पी म्हणजे होते मेंबर ऑफ पार्लियामेंट. ओके, याला आपण खासदार म्हणतो. आणि एक आहे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ओके, सो हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा मूलभूत साक्षरतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी उल्हास ॲप तयार करण्यात आलेला आहे. ठीक आहे, मूलभूत साक्षरतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी कोणतं ॲप तयार करण्यात आलेलं आहे, तर ॲपचं नाव आहे उल्हास. मित्रांनो 30 एप्रिल 2023 रोजी मन की बात या आकाशवाणी कार्यक्रमाचे 100 एपिसोड पूर्ण झालेले आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे मन की बात या कार्यक्रमातून आपल्या देशाचे पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधत असतात. मन की बात कार्यक्रम मग सुरू कधी झाला होता हे पण विचारलं जाऊ शकते, 3 ऑक्टोबर 2014ला. त्यानंतर बघा मित्रांनो 12 नंबरचा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करणारी समिती कोणती, जी रोहिणी कमिटी. मित्रांनो मोस्ट टाइम करा, पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कोणती कमिटी नेमलेली आहे, जी रोहिणी कमिटी नेमलेली आहे. स्थापना कधी झाली होती जी रोहिणी समितीची, 2017. कोणाला अहवाल दिलेला आहे, राष्ट्रपती यांच्याकडे. आणि ओबीसी आयोगासंबंधित कलम आपण आताच बघितली 338B आणि घटना दुरुस्ती होती 102वी आणि विधेयक होते 123व. त्यानंतर बघा मित्रांनो राजकीय घडामोडीमधला महत्त्वाचा पॉईंट, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव म्हणून धुमळवाडी तालुका फलटण सातारा हे या गावाला मान मिळालेला आहे. मग पुस्तकाचं गाव कोणतं, तर ते आहे भिलार सातारा. आणि मधाचे गाव कोणतं, मांगर सातारा. तर तिन्ही गाव बघा विशेषतः म्हणजे साताऱ्यातीलच आहे. ओके, चला 14 नंबरचा प्रश्न बघा, 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान स्वातंत्र्य दिवस असतो. अगदी बरोबर आहे. आणि 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत स्वतंत्र झालेला होता. मग द्विराष्ट्र सिद्धांत हा कोणी मांडलेला होता त्यावेळेस, तर मोहम्मद अली जिना यांनी मांडला होता. आणि त्यांचे 14 मुद्दे सुद्धा प्रसिद्ध होते. जेव्हा नेहरू रिपोर्ट पब्लिश झालेला होता 1928मध्ये, त्यानंतरच बॅरिस्टर जिना यांनी त्यांचे 14 मुद्दे मांडलेले होते. पाकिस्तान शब्द सर्वप्रथम वापरणारा व्यक्ती होता रहमत अली चौधरी. तर स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली होती मोहम्मद इक्बाल. मोहम्मद इक्बाल यांनी एक गीत लिहिलं होतं, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर 15 ऑगस्टला मग आपला स्वातंत्र्य दिवस नसतो 15 ऑगस्टला, तर आणखी काही देश आहे जे 15 ऑगस्टला स्वतंत्र झाले होते. दक्षिण व उत्तर कोरिया जपानकडून स्वतंत्र झाले. त्यानंतर 15 ऑगस्टला कांगो प्रजासत्ताक फ्रान्सकडून स्वातंत्र्य झाला. बहरीन नावाचा देश इंग्लंडकडून स्वातंत्र्य झाला. लिकर टेस्टिंग नावाचा देश आहे एक, तो जर्मनीकडून स्वातंत्र्य झाला होता. असे आपल्यासोबत 4-5 देश आहे जे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झाले होते. मित्रांनो त्यानंतर मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वाटते समान नागरी कायदा. कारण समान नागरी कायदा भारतामध्ये खूप जास्त चर्चेमध्ये आहे. आणि समान नागरी कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर कोण केलेला आहे, केरळ या राज्य सरकारने ठराव मंजूर केलेला आहे. मित्रांनो मग समान नागरी कायद्याची कलम कोणती आहे, ती आहे 44. आणि भाग कितीमध्ये येते, 4, म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे. सो 444 असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मग समान नागरी कायदा लागू करणारा सध्या भारतात एकमेव राज्य कोणतं आहे, गोवा. आणि एका राज्यामध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी उत्तराखंडमध्ये एक समिती नेमली आहे, रंजना प्रकाश देसाई. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. प्रश्न सर्वांनी पाठ ठेवा. तुमचा राज्यशास्त्रातला एक पॉईंट कव्हर करून देतो की 26वी पश्चिम विभागीय परिषद 2023 कुठं पार पडली, गांधीनगर गुजरात. आता महत्त्वाचं मित्रांनो इथे एक लक्षात घ्या की विभागीय परिषदची स्थापना ही राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार करण्यात आली आहे. विभागीय परिषद एक वैधानिक आयोग आहे, हा पॉईंट लक्षात घ्या, घटनात्मक नाही. कारण घटनात्मक आयोग कोणाला म्हणायचं, ज्याची कलम आहे. समजा 280 नुसार वित्त आयोग आहे, तर हा घटनात्मक आयोग झाला. परंतु विभागीय परिषदेची कलम आहे का आपल्याला घटनेमध्ये नाही, म्हणून कायद्यानुसार झालं म्हणून हा वैधानिक आहे. ओके, लक्षात घ्या की मग हे कायद्यानुसार झालं तर हे एक वैधानिक परिषद आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की हा घटनात्मक आयोग नाही किंवा मग परिषद नाही आहे. मग आता महत्त्वाचं आहे की विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात. पेपरमध्ये PM वगैरे टाकू शकते, परंतु बघा विभागीय परिषदेचे अध्यक्ष असते गृहमंत्री. सध्या गृहमंत्री कोण आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. उपाध्यक्ष जे असतात ते असते राज्याचे मुख्यमंत्री. एक वर्षासाठी त्या राज्याचे मुख्यमंत्री हे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. आता जेव्हा सुरुवातीला स्थापना झाली होती 1956च्या कायद्यानुसार, तेव्हा लक्षात असू द्या, तेव्हा फक्त 5च ठिकाणी काय होत्या, विभागीय परिषदा होत्या. जसं उत्तर विभागीय परिषदेचं मुख्यालय दिल्लीला, दक्षिण म्हटलं तर ऑब्व्हियसली खाली चेन्नई, त्यानंतर पूर्वेला आहे कोलकाता, पश्चिमेक म्हटलं तर मुंबई आणि मध्यमध्ये येते अलाहाबाद UP मध्ये.
पण 1971 मध्ये एक नवीन झोन तयार करण्यात आला होता, ईशान्य विभागीय परिषद, जे की शिलाँग मेघालय येथे स्थापन करण्यात आलेला आहे आणि परीक्षेमध्ये याच्यावरच आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. सो 26वी पश्चिम विभागीय परिषद 2023 गांधीनगर गुजरात लक्षात ठेवा. ओके, चला, गुजरात राज्य सरकारने पंचायत राजमध्ये ओबीसीला किती टक्के आरक्षण देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे, तर 27% आरक्षण देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे. मग मित्रांनो, पेसा जो ॲक्ट आहे तो 1996चा आहे, जो अनुसूचित जमाती संबंधित आहे आणि या संबंधित कमिटी आहे भुरिया आणि भाग 10 आणि कलम 244 वर आधारित हा पेसा ॲक्ट करण्यात आलेला होता. थोडा हा पॉईंट एक्स्ट्रा लक्षात असू द्या. जीएसटी भवनाचं उद्घाटन करण्यात आलं होतं आगरताळा, जे की त्रिपुराची राजधानी आहे आणि वित्तमंत्री कोण आहे, भारताच्या निर्मला सीतारामन. मित्रांनो, जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स होय, जो अप्रत्यक्ष कर आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. हा भारतामध्ये लागू झाला होता 1 जुलै 2017. जगातील 36व्या प्रभावशाली महिला आहे निर्मला सीतारामन. जीएसटी 101 विधेयक 122 होतं आणि जीएसटी परिषदेच्या अध्यक्षा स्वतः वित्तमंत्रीच असतात आणि जीएसटी परिषदेची कलम जर विचारली तर लक्षात असू द्या 279A. मित्रांनो, मुद्दामून प्रश्न फास्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे, कारण जेवढे जास्त प्रश्न आपण वाचू तेवढं आपलं क्लॅरिटी राहणार आहे. सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे सध्या भारतामध्ये कोण कार्यरत मुख्यमंत्री आहे, तर ते आहे नवीन पटनायक. मित्रांनो, नवीन पटनायक यांनी ज्योती बसू यांचं रेकॉर्ड तोडलेलं आहे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 23 वर्षे 139 दिवस पूर्ण केलेले आहे आणि आता इथे कार्यरत आहे. आणि फर्स्ट नंबरवर आहे 24 वर्षे 166 दिवस राहिलेले पवन चामलिंग, जे की सिक्कीमचे CM होते. आता जर नवीन पटनायक हे 24 वर्ष प्लस 166 दिवस राहिले तर ते सर्वात जास्त काळ भूषवणारे CM पद भूषवणारे भारतातील पहिले व्यक्ती ठरतील. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे मुख्यमंत्री कोण होते, तर ते होते वसंतराव नाईक, ज्यांनाच आपण महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक असं म्हणतो. भाषिक तत्वाच्या आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं होतं, तर ते होतं मित्रांनो आंध्र प्रदेश. कधी झालं होतं मग, 1 ऑक्टोबर 1953. आणि याच्यात जर तुम्ही 70 वर्ष टाकले तर बरोबर 2023 हे वर्ष येते. मग ऑब्व्हियसली तुम्हाला प्रश्न येईल की भाषिक तत्वावर निर्माण होणारं पहिलं राज्य कोणतं, आंध्र प्रदेश. एकतर तारीख येईल 1 ऑक्टोबर 1953. किमान उत्पन्न हमी विधेयक लागू करणारं पहिलं राज्य राजस्थान ठरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. 1000 रुपये दिले जाणार आहे जर काम मिळालं नाही तर. राईट टू हेल्थ म्हणजे आरोग्याचा अधिकार देणारं पहिलं राज्य राजस्थानच आहे. फ्रान्सतर्फे बॅस्टिल डे परेडसाठी भारताचे PM नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. फ्रेंच राज्यक्रांती 1789ची होती आणि लक्षात असू द्या मित्रांनो, फ्रान्स सरकारचा सर्वोच्च पुरस्कार अलीकडे नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता. फ्रेंच राज्यक्रांती जी झाली होती त्याचं नेतृत्व केलं होतं लेनिन यांनी. त्यानंतर बघा, भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहे, तर डॉक्टर अनुपचंद्र पांडे आहे. हे उझबेकिस्तानच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या दौऱ्यावर गेलेले आहे. तर मग आपला केंद्रीय निवडणूक आयोग चर्चेत आला, माहीत असलं पाहिजे. 25 जानेवारी 1950ला केंद्रीय निवडणूक आयोग स्थापन झाला होता. तेव्हा पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. मित्रांनो, राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीलाच असतो, कारण स्थापना 25 जानेवारीची आहे. सो राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी. मग केंद्रीय निवडणूक आयोगासंबंधित कलम कोणती आहे, तर कलम आहे 324 आणि भाग आहे 15. आणि सध्या हा आयोग त्रिसदस्यीय आहे 1993 पासून. तर याला सुद्धा 30 वर्ष झालेली आहे. सो केंद्रीय निवडणूक आयोग व्यवस्थित पाठ करा. मुख्य निवडणूक आयुक्त आहे राजीव कुमार, जे की 25वे आहे आणि जे अदर आहे त्याच्यामध्ये येते अरुण गोयल आणि अनुपचंद्र पांडे. ठीक आहे. त्यानंतर पहा, लास्ट महत्त्वाचे 2 प्रश्न. नवीन संविधान लिहिण्यासाठी घोषणा करणारा देश कोणता आहे, उझबेकिस्तान. दुस्तिलिक नावाचा युद्ध सराव भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान होतो आणि लक्षात असू द्या असाच प्रयत्न आपल्या भारतामध्ये 2000 मध्ये करण्यात आला होता, ज्या कमिटीचे अध्यक्ष होते श्री व्यंकट चलैया. ओके. आणि 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024ला अमळनेर जळगाव या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. तर याचे अध्यक्ष असणार आहे डॉक्टर रवींद्र शोभने. तर मित्रांनो, या पद्धतीने हे फास्ट मी राजकीय घडामोडी कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लवकरच पुढं क्रीडा घडामोडी घेऊन येणार आहे आपण आपल्या चॅनलवरती. चॅनलवरील माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि आपली एक कमेंट आणि लाईक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या. थँक्यू सो मच.